अमेरिकेच्या हल्ल्यांना इराणनं जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बहरीनमधील अमेरिकेच्या लष्करी तळावर इराणनं हल्ला केलाय। 18 अमेरिकी तळांवर हल्ला केल्याचा इराणचा दावा आहे। मध्य पूर्वेतील अमेरिकेच्या अनेक तळ इराणकडून लक्ष्य करण्यात आले। इराकमधील अमेरिकेच्या अल हरीर तळावर क्षेपणास्त्रही डागण्यात आलेली आहे। तर अमेरिकेच्या F-16 लढाऊ विमानावर इराणनं मारा केलाय। इराणच्या माऱ्यांमुळे अमेरिकेच्या F-16 वर माघार घेण्याची वेळ आली। पर्शियन आखातावरून घिरट्या घालणारं अमेरिकेचं लढाऊ विमान पाडण्याचा इराणचा प्रयत्न होता। त्यामुळे F-16 वर इराणच्या माऱ्यांमुळे माघार घेण्याची वेळ आल्याचं पाहायला मिळतंय। तर अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणही आक्रमक झालाय। इराणकडून होर्मुझची सामुद्रधुनी पूर्णपणे बंद करण्यात आली आहे। IRGCचा होर्मुझमधील 2 जहाजांवर हल्ला आहे। होर्मुझमध्ये आलेलं कोणतंही जहाज उडवू IRGCनं हा इशारा दिलेला आहे। त्यामुळे आता हे युद्ध आणखीनच तापण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते।